Zee 24 तास एक पाऊल पुढे। दीपक भातुसे, तुम्ही सुद्धा हे संपूर्ण अधिवेशन कव्हर करत होतात। जसं आता अभय देशपांडे म्हणतायत, सत्ताधारी आणि विरोधक दोघंही तितकेच जबाबदार आहेत। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा काही विधेयकं मंजूर झाली, ज्याप्रमाणे वडेट्टीवारांनी मगाशी आपल्याला त्यातली काही उदाहरणं सुद्धा सांगितली, जी दिवसभर आपण बातमी सुद्धा चालवत आहोत। मात्र जी महत्त्वाची विधेयकं होती, विशेषतः स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ विधेयक असेल किंवा जादूटोणा आणि अंधश्रद्धेचे विधेयक असेल, अशी महत्त्वाची विधेयकं याच्यामध्ये पास होऊ शकली नाहीत, पुढे जाऊ शकलेली नाहीत। काय वाटतं की याचं नेमकं काय कारण होतं की नेहमीप्रमाणे तांत्रिक मुद्द्यांमध्येच यांना अडकवून पुढच्या प्रतीक्षेसाठी ठेवण्यात आलं? अमोल, जे स्वयंसहायता विद्यापीठ होतं, अर्थसहाय्यता विद्यापीठ, त्याचा सरकारसमोर एक अडचण होती की हे विधेयक मांडलं तर ते मंजूर होईल का? कारण सरकारी पक्षाकडूनच याला विरोध होता। याच्यात आरक्षणाचा जो महत्त्वाचा मुद्दा होता, जाती आरक्षणाचा, तो याच्या पूर्वीच्या विधेयकात नव्हता। ती सुधारणा मंत्रिमंडळाने मागच्याच आठवड्यात केली आणि 25% जातीय आरक्षण ठेवण्याचा निर्णय घेतला या विधेयकामध्ये आणि हे विधेयक आणण्याची तयारी सरकारने केली। परंतु सरकारने कोणत्या कारणासाठी हे विधेयक मांडलं नाही ते समजू शकलं नाही। कदाचित सरकारच्या मनात भीती असेल की आरक्षण फक्त 25% ठेवल्यामुळे याला विरोध होतोय की काय। दुसरा तो उल्लेख केला जादूटोणा विधेयकाचा, ते विधेयक गेले 3 अधिवेशन आलं नाही, त्याच्यामुळे ते लॅप्स झालं होतं। ते विधेयक आज पुन्हा पुनर्स्थापित करण्यात आलं, त्याच्यासाठी आज अधिवेशनात मांडण्यात आलं। कदाचित पुढच्या मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक सरकारकडनं मांडलं जाईल आणि ते संमत करण्याचा प्रयत्न केला जाईल। दुसरा एक मुद्दा वारंवार चर्चेला गेला या अधिवेशनात, तो म्हणजे नागपूर करार। अमोल, नागपूर कराराविषयी विरोधकांनी पहिला आठवडा वाया गेल्यानंतर जेव्हा विरोधकांवर यायला लागलं की विरोधकांच्या गोंधळामुळे कामकाज होऊ शकलेलं नाही पहिल्या आठवड्यात, तेव्हा नागपूर कराराचा मुद्दा जोराने विरोधकांनी विधानसभेत मांडला। परंतु ह्या नागपूर करार जेव्हा कामकाज ठरवलं जातं अधिवेशनाचं, बिझनेस ॲडव्हायझरी कमिटी, संसदीय कामकाज सल्लागार समितीची बैठक होते, त्या बैठकीत विरोधकांना का आठवत नाही हा प्रश्न आहे। 2 आठवड्याचं कामकाज हे महिनाभरापूर्वी मुंबईत झालेल्या संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत ठरवण्यात आलं। विरोधकांबरोबर सत्ताधारी पक्षाचे सदस्य होते। विरोधकांनी त्यावेळेला विरोध का नाही केला की 2 आठवडे अधिवेशन नको, विदर्भात अधिवेशन आहे, विदर्भाच्या प्रश्नांना न्याय द्यायला हवा, तर अधिवेशनाचा कालावधी जास्त हवा। विरोधकांना तेव्हा का आठवलं नाही? त्याचबरोबर सत्ताधारीही तितकेच दोषी म्हणावे लागतील, कारण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या विषयाला तेवढा म्हणावा तसा, विशेषतः विदर्भातले आमदार आपण घेतले सत्ताधारी पक्षातले, त्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढावा म्हणून पूर्वी कधी प्रयत्न केलेले दिसत नाहीत आणि आताही या अधिवेशनात केलेले दिसत नाहीत। आपण बघतोय गेले अनेक वर्ष अधिवेशन 2 आठवड्याच्या वरती चालत नाही। मधल्या 4-5 वर्षापूर्वी 3 आठवड्याचा एक अपवाद होता, परंतु 2 आठवड्याच्या वर अधिवेशन चालता दिसत नाही। 2 आठवड्यात मिळतात किती दिवस? तर 10 दिवस। काय होणार विदर्भातल्या प्रश्नांवर चर्चा 10 दिवसात? त्याच्यातच मगाशी विजय भाऊंनी सांगितलं, वडेट्टीवार साहेबांनी, की एका आठवड्यात दुष्काळ, विदर्भातील प्रश्न, अंतिम आठवडा प्रस्ताव, सत्ताधाऱ्यांचा प्रश्न, एवढ्या प्रस्तावावरती एका आठवड्यात चर्चा होऊन किती आमदार या चर्चेत सहभागी होणार, वेळेअभावी, आणि उत्तर तरी काय मिळणार? अगदी मलिक साहेब काय म्हणाल यावर? वेळ पुरत नाही ही जर तक्रार आहे, एवढे सारे विषय आहेत, विदर्भाच्या कल्याणाची जर सरकारला चिंता आहे, जर विरोधक सुद्धा त्यासाठी उत्सुक आहेत, अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीलाच 15 दिवसांची वेळ दोन्ही पक्षांकडून वाढवून का घेतली जात नाही? असं आहे की बिझनेस ॲडव्हायझरी कमिटी नुसता सत्ताधारी पक्षाची नसते। विधानसभेमध्ये प्रत्येक पक्षाचे गटनेते, संसदीय कार्यमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व बसून की पुढचे जे अधिवेशन आहे त्याची गव्हर्नर साहेब तारीख निश्चित करता की या तारखेपासून तुम्ही अधिवेशन सुरू केलं पाहिजे। मग किती दिवस अधिवेशन चालवायचे आहे, सर्व पक्षीय नेते त्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीमध्ये बसून निर्णय घेत आहे। 10 दिवस कालावधी सर्व पक्षांनी ठरवलं होतं आणि त्या 10 दिवसासाठी अधिवेशन झाला। आता बिलाबाबत चर्चा झाली की गोंधळात सगळं बिल निघाले। या राज्यामध्ये या अधिवेशनामध्ये 9 बिला पास झालेले, 8 बिला जे होती ते मायनर अमेंडमेंटची, आणि एक मुख्य बिल म्हणजे स्वयं अर्थसहाय्य शाळा, त्या बाबतीत जो विधेयक पास झाला तो विधेयक चिकित्सा समिती समोर गेला होता। सर्व पक्षाचे आमदार, त्याची समिती करण्यात आली होती, त्याच्यावर 10-12 बैठका झाली, सर्वांची सूचना घेण्यात आली आणि सखोल चर्चा करून तो विधानसभेमध्ये आला होता। एकदा चिकित्सा समितीमध्ये चर्चा होऊन येते म्हणजे त्याला जास्त वेळ दिला जावा, त्यासाठी चिकित्सा समिती निर्माण करण्यात येते आणि जास्त चर्चा करून तो विधेयक आला होता आणि पास झालेल्या चर्चेबिना तो विधेयक पास झाला अशी परिस्थिती नाही। दुसरा जादूटोणा विधेयक ज्याला आपण म्हणतो, अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक याचं नाव होतं पहिले। लोकांचं काही त्याच्यात
म्हणजे लोकांचे त्याच्यावर काही लोकांचे आक्षेप आहे की ही जी तरतूद आहे ते नको, म्हणजे कुठे ते आमचे धार्मिक विधीला आळा बसणार, असे वेगळे वेगळे लोकांचे याच्यावर ऑब्जेक्शन आहे. त्यामुळे साधक बाधक लोकांचे विचार घेऊन मग याला कुठेतरी विधानसभेमध्ये आपण आणून त्याला मंजुरी देऊ ही शासनाची भूमिका आहे. त्यामुळे थोडासा याला उशीर होते, पण तो विधेयक पण पास होणं हे गरजेचं आहे. दीपक भातुसेने जे दुसरं विधेयकाचा मुद्दा मांडला म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल, तो आता विधानसभेसमोर टेबलच झालेला नाही. शासनाने त्याच्यावर अजून फायनल निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता तो विधानसभेच्या पाठ होता अशी परिस्थिती नाही. मला वाटते की पुढच्या अधिवेशनामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी बिल येईल आणि तो मंजूर होईल. झी 24 तास एक पाऊल पुढे.